सर्वांना नमस्कार। महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासून एक विषय अतिशय महत्त्वाचा चर्चेला जात आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आता वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मतमतांतरे येत असताना आपण तो विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे। तो विषय म्हणजे मुंबई येथे कबुतरा संदर्भाचा जो विषय आहे, या विषयासंदर्भात जी मांडणी केल्या जात आहे ती मांडणी एकांगी नसून दोन्ही अंग आपण समजून घेतले पाहिजे आणि त्या प्रश्नाला आता थोडस जास्तीच म्हणजे विचार केला जाण्याचं कारण म्हणजे काल एक धर्मसभा पार पडली जैन मुनीची आणि त्या जैन मुनीच्या धर्मसभेमध्ये प्रत्येक जैन मुनींनी जी भाषणं केली ती भाषणं राजकीय प्रेरित होती असं काही जणांचं म्हणणं आहे। पण राजकीय प्रेरित होती का किंवा धर्मामध्ये जी काही मूळ चौकट आहे त्या चौकटीला धरून होती का, या अनुषंगाने बोलणं गरजेचं आहे। पण आज महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली की त्या घटनेला एकतर जातीसोबत जोडल्या चाललंय नाहीतर दुसरं धर्मासोबत जोडल्या चाललंय आणि हा प्रश्न धर्म आणि जातीमध्ये खऱ्या अर्थाने वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक आहे। काल 2-3 मुनीचे स्टेटमेंट आपण पाहूया। एका मुनीने अशा पद्धतीनं काल वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे कबुतराची विष्ठा ही औषधी असते। एकीकडे 21व्या शतकामध्ये आपण विज्ञानाचा ढिंडोरा पिटवतो आहोत। भारत देश चंद्रावर जाऊन आपलं यशाचं जे काही निशाण आहे तो फडकवतो आहे। एकीकडे कोरोनासारख्या महामारीला भारताने अत्यंत सक्षमपणे तोड देऊन जगाची शाबासकी मिळवलेली आहे आणि त्याच देशामध्ये एक मुनी म्हणतो आहे की कबुतराची विष्ठा ही औषधी असते। त्याच्या उपर दुसऱ्या एका मुनीचं त्याच भाषणातलं एक वाक्य समोर येत आहे, ते वाक्य म्हणजे आम्ही राजसत्ता उलथून टाकू। दुसरा एक मुनी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो आहे की माणसं मेली तर काय हरकत आहे, कबूतर जगली पाहिजे। मुळामध्ये कुठल्याही धर्माचा जी चौकट असते ती चौकट म्हणजे दया हेची धर्माचे मूळ। आपण दया केली पाहिजे माणसावर, दया केली पाहिजे प्राण्यावर, दया केली पाहिजे पक्षावर, नवे ज्याच्यामध्ये जीव आहे त्याच्यामध्ये शिव असल्याची संकल्पना इथे शिव संस्कृतीने घालून दिलेली आहे, इथे भारतीय मूळ संस्कृतीने घालून दिलेली आहे। हे सगळं असताना मुनीचे हे जे स्टेटमेंट आपण पाहतो आहोत, ज्यांच्याकडे आपण संन्यासी म्हणून पाहतो, ज्यांच्याकडे आपण धर्म सांगणारे धर्माचे प्रचारक म्हणून पाहतो, ते अशा पद्धतीनं हिंसेचा मार्ग स्वीकारू शकतात का? आणि जर हे हिंसेचा मार्ग स्वीकारत असतील तर हे धर्माला लागू पडतं का? हे एखाद्या मुनीच्या व्याख्येमध्ये बसतं का? या संदर्भातली चर्चा आता केली जात आहे आणि ही चर्चा करत असताना वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत की संन्यासी आपण कुणाला म्हणतो ज्याच्यामधले षडविकार मेलेले आहेत, ज्याला क्रोध नाहीये, ज्याला राग नाहीये, ज्याला द्वेष नाहीये, ज्याला मद नाहीये, ज्याला मत्सर नाहीये, ज्याच्यामध्ये हे कुठलेही अवगुण नसतात, तो संन्यासी बनत असतो। आणि मग अशा पद्धतीनं भडकाऊ एखादा राजकीय माणूस बोलावा त्या पद्धतीनं धर्मसभेमध्ये असं जर बोलल्या जात असेल मुनीच्या माध्यमातून तर हे निश्चितच विघातक आहे। जैन धर्म खरं तर या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक शांतीचं, समतेचं आणि त्यासोबतच खास करून अहिंसा परमो धर्म, अहिंसेचं तत्वज्ञान सांगणारा आहे। म्हणून त्यांनी निश्चितच त्यांचं एक कौतुकच आहे, ते म्हणजे जे काही मृत कबूतर आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी धर्मसभा ठेवली, याबद्दल कुठलंही दुमत नाही। कबुतराबद्दल ठेवा, कोणी गायीबद्दल ठेवतं, कुणाला इथे वराह अवतार आठवतो। भारत विविधतेने नटलेला देश आहे। या देशामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या रूढी प्रथा परंपरा आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक परंपरेचा सन्मान करतोय असं म्हणत असताना संविधानिक मूल्ये पण आपण जपली पाहिजेत, भारतीय संविधानाची चौकट पण समजून घेतली पाहिजे, अन्यथा पक्षाचं रक्षण करण्याच्या नादामध्ये मानवी संहार होईल अशा पद्धतीचे वाक्य इथं बोलल्या गेली नाही पाहिजेत। आता त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण होत आहे। आता काही तर प्रवक्ते असे बांधूनच ठेवलेले आहेत, अशा विषयाला समोर यायचं, मीडियाच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायचं, वातावरण दूषित करायचं। असं वातावरण कुठलंही दूषित न करता आपण सगळ्या भावना समजून घेणं गरजेचं आहे
आणि दया हे कुठल्याही धर्माचं मूळच आहे, मग तो कोणताही धर्म असो. मग ती दया सगळ्यांवर व्हावी ही निश्चित अपेक्षा आहे. आता विरोधी बाजूने वेगवेगळ्या पद्धतीची मोर्चे निघण्याची शक्यता आहे. हे म्हणतात कबुतरं वाचली पाहिजेत, आणि माणसांचा हा विचार, त्यांनी दुसरं एक स्टेटमेंट निश्चितच तिथं चुकीचं दिसतंय आपल्याला, ते म्हणजे डॉक्टरांना मी मूर्ख समजतो. ही कोणती भाषा आहे? म्हणजे साधनेतनं निश्चितच माणसाच्या अनुभवातनं माणूस शहाणा होतो इथपर्यंत ठीक आहे, पण जो माणूस आयुष्यातली अतिशय महत्वाची वर्ष ज्ञानार्जनामध्ये घालून MBBS सारखी, MD सारखी वैद्यकीय क्षेत्रातल्या महत्वाच्या परीक्षा पास होऊन पदव्या घेतल्यानंतर या माणसांना डायरेक्ट मूर्ख म्हणणं हे सुद्धा अतिशय असंवेदनशील आहे, अतिशय चुकीचं आहे, आणि अशा पद्धतीनं बोलणं सुद्धा निश्चित पटण्यासारखं नाहीये. यावर सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसते आपल्याला. तर ह्या सगळ्या चर्चा ह्या कुठे जातील माहिती नाही, पण प्रत्येकाने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याची काळजी घेऊनच खऱ्या अर्थाने इथं मत मांडली पाहिजेत, आणि त्या मतानुसार जेणेकरून सामाजिक धार्मिक सलोखा हा जपून ठेवणं हीच भारताची ओळख आहे.